माझ्या हातामध्ये शेतमालाला भाव देणं नाही आहे, पण माझ्या हातामध्ये यांना आणून आपल्या ज्ञानात काहीतरी भर पडेल, आपल्या उत्पन्नात काहीतरी भर पडेल, आपल्या शेतीमधून काहीतरी भर पडेल, तो आपल्या सर्व तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला उन्नतीच्या मार्गावर आणण्यासाठी हे चालू आहे. आमच्या इथं 40 वर्ष मंत्रीपद भोगून सुद्धा हा माझा तालुका, माझा हा जिल्हा दारिद्र्य रेषेखाली पहिल्या 3 नंबरमध्ये येतो. आपल्या सर्वांना माहिती आहे, मला कोणावर टीका करायची नाही, पण ही वस्तुस्थिती तुम्हाला जाणणं गरजेचं आहे. आज ह्या भागामध्ये अशा प्रकारच्या जे असंतोष तयार झालेला आहे, विकास कुठे झालेले नाहीये. आज आपल्या पोराबाळाचा शिक्षणाचा विषय निर्माण झालेला आहे, आपल्याला दवाखान्याचा विषय निर्माण झालेला आहे. जिथे जाईल तिथे बेरोजगारी वाढलेली आहे. कोणताही रोजगार ह्या तालुक्यामध्ये तालुक्यातल्या ह्या जिल्ह्यामध्ये गेल्या 20 वर्षात देखील रोजगार आलेले नाही. केवळ घोषणा आणि घोषणा. आज जग साहेब आम्हाला पीक विमा सुद्धा गेल्या 4 वर्षापासून आम्ही अग्रिमवरती जगतो. अग्रिमवरती आम्हाला फक्त गाजर दिले जातं की कसा पीक विमा मोठा येतो. 1000 कोटी आणले, 500 कोटी आणले, असे मोठमोठे नुसते बोर्ड लावतात, पण माझ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये कुठेही पीक विमा गेल्या 4 वर्षामध्ये अग्रिमच्या व्यतिरिक्त आला. आज या शेतकऱ्यांनी करायचं काय? म्हणून काय करायचं, 27 ते 35 किलो पर्यंत बियाणं पेरायचं. आणि पेरणी करत असताना सोयाबीनचं अंतर किती निवडायचं. तुम्ही काय करता, तुमच्या इकडे 18 इंच करतात का किती? 18. यापुढे तुम्हाला एक माहिती सांगतो, तुम्ही 18 इंच करता, काही जण 16 इंच करता. तुम्ही बघा, 10 एकर तुम्ही सोयाबीन पेरा, तर तुमच्या सोयाबीनचं 18 इंच केल्याच्या नंतर जवळपास 1 एकर रान काय होतं तुमचं कमी पडतं. या पुढच्या वर्षी काय करा, 16 इंचावर पेरणी करा. 16 इंचावर पेरणी केल्याच्या नंतर काय होतं, तुमच्या तासाची संख्या वाढते, त्याच्यामुळे तुम्हाला आवरेज वाढतं. आणि सोयाबीन पेरत असताना पुन्हा अवकाळी, समजा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस पडल्याच्या नंतर सोयाबीन कधी पेरायची कोणाला विचारू नका. काय करायचं, जमिनीमध्ये एक इट ओल गेल्याच्या नंतर तुम्ही कधी सोयाबीन पेरा. आणि जरी 1 महिना पाऊस जरी नाही आला ना, तुमची सोयाबीन उगवणार आणि तुमची सोयाबीन तासी लागणार. पुन्हा कारण लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं, सोयाबीनला तणनाशक कधी मारायचं यापुढे कोणाला विचारायचं नाही. काय करायचं, सोयाबीन उगवल्याच्या नंतर 10व्या दिवसापासून 20 दिवसापर्यंत, समजा सोयाबीनला फुलं लागायच्या अगोदर तुम्ही कधी तणनाशक मारा, काही होत नाही. आपले शेतकरी काय करतात, सोयाबीनला फुलं लागल्यावर देखील तणनाशक मारतात. सोयाबीनला फुलं लागल्यावर तणनाशक मारायला जमत नाही. आणि हे लक्षात घ्यायचं. आणि तुम्हाला एक माहिती असं सांगतो, तुम्ही सोयाबीन वखरचं डवरणी म्हणतात ना, आम्ही काय करतो, सोयाबीन कधी वखरतच नाही, त्या शेतात पहिलंच गेलेलं नाही. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही सोयाबीन वखरताना नेमकं तुमच्या सोयाबीनला काय होतं, फुलं लागल्याच्या नंतर आमच्या इकडे कोळपणी म्हणते त्याला. तुम्ही कोळपणी करता, वखरणी करता, आणि नेमकं काय होतं, त्या सोयाबीनच्या पांढऱ्या मुळ्या तुटतात. आणि पांढऱ्या मुळ्या तुटल्याच्या नंतर तुमच्या सोयाबीनला उतार येत नव्हतं. मग तुम्ही काय करा, वाटल्या सोयाबीनला 2 वेळेस तणनाशक मारा. एकदा प्रीचं मारा, नंतर पुन्हा काय करा, उगवल्यानंतर ते मारा. असं केल्यानंतर काय होतं, तुमच्या इथं तण देखील होणार नाही आणि उतार देखील वाढत. म्हणून हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही काय करा, सोयाबीनला तुम्ही काय करता, 20 दिवसाला तुम्ही कीटकनाशक मारत नाही. 20 दिवसाला काय होतं, तुमच्या सोयाबीनवर पानं टोकरणारे गाडी येते बघा. आणि पानं टोकरणारे गाडी आल्याच्या नंतर काय होतं, तुम्ही फवारल्या नसल्याच्या नंतर ती काय होते, पानं गुंडाळून ते पानामध्ये जाऊन बसते. आणि पानामध्ये गेल्याच्या नंतर काय होतं, नंतर पोळ्याची आमुषा येण्याचा टाइम आणि त्या आळी परत बाहेर निघण्याचा टाइम एक होतो. आणि म्हणून काय होतं, तुमच्या जेव्हा आळी येते, म्हणून हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही सांगतो, तुमच्या सोयाबीन येलो मोजॅक येतात. याबद्दल तुम्हाला एक सांगतो, येलो मोजॅक बद्दल शेतकऱ्याला कोणी सांगत नाही. तर येलो मोजॅक कशामुळे येतं, तुम्हाला एक माहिती असं सांगतो. ज्यावेळेस तुमची सोयाबीन एकदम अशी दाटून जाते, सोयाबीन दाटल्याच्या नंतर काय होतं, त्याच्यावर पांढरी माशी येते. आणि पांढरी माशी आल्याच्या नंतर पांढरी माशी पानातलं अन्न ओढून घेते, त्याच्यामुळे पानातला रस निघून जातो आणि त्याच्यामुळे तुमचं पान पिवळं पडतं. त्याच्यामुळे येलो मोजॅक येतं. भविष्यामध्ये तुम्हाला सोयाबीनला 3 कीटकनाशक मारावं लागणार. एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि एक पांढऱ्या माशीचं औषध मारावं लागेल. असं मारल्याच्या नंतर तुमच्या सोयाबीनवर येलो मोजॅक येणार नाही. आणि परत एक सांगतो, सोयाबीन किती क्विंटल होणार आहे कोणालाच विचारू नका. एक सोपं गणित कायमचं लक्षात घ्या. यावर्षी तुमच्या इथं सोयाबीनच्या झाडाला सरासरी शेंगा किती लागल्या, सरासरी शेंगा किती लागल्यात, 30 शेंगा येतात. यापुढं
होणार आहे कोणाला विचार नका. एक सोपं गणित सांगतो. शेतात जायचं 3 झाडं उपटायचे. इथे शेतकरी म्हणजे 30 शेंगा लागल्या. एका झाडाला 20 शेंगा, एकाला 30 आणि एकाला 40 हे मतलब पकडायचं. आपण 30 पकडू. तुम्हाला एक सांगतो, सोयाबीनच्या झाडाला 6 शेंगा लागल्या, 1 क्विंटल सोयाबीन होते. हे शेतकरी म्हणतात 30 शेंगा. मग त्या 30ला काय करा, 6 ना बघा. 6 2 12 6 3 18 6 24 6 5 30 म्हणजे तुम्हाला 5 क्विंटलचा उतारा हे काय आमच्या लक्षात घेतं. आणि 40 शेंगा असल्या तर त्याला 6 ना बघा. हे गणित लक्षात येतं. परत एक सांगतो, तुम्ही गहू करता, गहू किती क्विंटल होणार आहे कोणाला विचारू नका. एक सोपं गणित सांगतो. गेल्या वर्षी तुमच्या गव्हाच्या भूमीमध्ये गहू किती निघत होते कोणी सांगेल का? 40 21 काही जण म्हणतात 40, काही जण 45 म्हणे. आता पुढच्या वर्षी तुम्ही गहू केला किती क्विंटल होणार आहे कोणाला विचार नका. एक सोपं गणित सांगतो. तुमच्या गव्हाच्या भूमीमध्ये 3च गहू निघाले, 1च क्विंटल गहू होणार. इथं शेतकरी म्हणतात यांच्या भूमीमध्ये 21 गहू होते. मग त्या 21ला काय करा, 3 न भागा म्हणजे 7 × 21 7 क्विंटलचा उतारा आला असा. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे 40 गहू निघाले होते ना, त्या 40ला काय करा, 3 न भागा म्हणजे 13 × 39 13-14 क्विंटलचा त्यांना उतारा आला. सगळ्यात सोपं लक्षात घ्या. आता गव्हाबद्दल सांगतो. तुम्ही काय करता, तुम्हाला सरासरी आवडेल किती? 15-20 क्विंटल आहे का? 10. आता पुढच्या वर्षी तुम्हाला ना 25 ते 30 क्विंटल गहू कसा निघायला पाहिजे, एकच मिनिटात सांगतो. सोपं गणित आहे. काय करायचं, गहू पेरणी करत असताना उभा 20 किलो पेरायचा, उभा 20 किलो पेरायचा, 1 बॅग खत द्यायची. त्याच शेतामध्ये आडवा 20 किलो पेरायचा, परत 1 बॅग खत द्यायची, म्हणजे 2 बॅग खत द्यायचा आणि 40 किलो गहू पेरायचा. म्हणजे 40 गहू पेरायच्या नंतर तुम्हाला जवळपास 25 ते 30 क्विंटल गहू होतो. हे कारण लक्षात घ्यायचं. आणि तुम्हाला एक सांगतो, गहू ओंबी अवस्थेमध्ये असताना त्याला चांगली फवारणी करायची. हे गणित लक्षात येतं. ऊसाबद्दल एक सांगतो. ऊस किती टन होणार आहे कोणाला विचार नका. एक सोपं गणित सांगतो. गेल्या वर्षी तुमचा ऊस गेल्याच्या नंतर ऊसाला सरासरी कांडे किती होते? ऊसाला सरासरी 22. पुन्हा तुमच्याला ऊस किती टन होणार आहे कोणाला विचार नका. एक सोपं गणित सांगतो. बघा तुम्हाला किती टन ऊस झाला का नाही. तुम्ही ऊस एकरभर लावला, समजा तुम्हाला 10 कांडे लागले, त्याला 2च गुणा. 15 कांडे लागले, त्याला 2च गुणा. 20 कांडे लागले, त्याला 2च गुणा. यांच्या शेतकऱ्याच्या ऊसाला 22 कांडे होते, म्हणजे 2 न गुणलं तर 22 2 44. तुम्हाला 40-44चा उतार आला. किती आला? बरोबर की नाही. ज्यांच्याला 30 कांडे लागले त्यांना 60चा उतार आला. सगळ्यात गोष्ट लक्षात येते. आणि तुमच्याकडे कांदा आहे बघा, तुम्ही कांद्याचे शेतकरी आहेत नाही तर कांद्याचा भाव वाढणार की नाही सरकारला देखील विचारायचं नाही. एक सोपी गोष्ट सांगतो. काय करायचं, सप्टेंबर महिन्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू आणि कर्नाटक तिकडल्या राज्यामध्ये पाऊस झाला तर तुमच्या कांद्याचा भाव वाढतो. हे लक्षात घ्यायचं. आणि त्याच्यानंतर काय करायचं, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये खूप पाऊस पडला की काय होतं, तुमच्या कांद्याचा भाव वाढला. हे काय आमच्या लक्षात घ्यायचं. म्हणजे तिथं पाऊस पडल्याच्या नंतर त्यांच्या कांद्याचं नुकसान होणार, तुमचा फायदा होणार. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी निसर्गावर. म्हणून तुम्हाला एक सांगतो, आता देखील उद्या परवा आणखी 2-3 तारखेला काय होणार आहे, तेलंगणात पाऊस जास्त पडणार आहे, कर्नाटकमध्ये पडणार आहे. त्याच्यामुळे तिकडला कांदा खराब होणार आहे आणि तुमचा कांदा 60 रुपयापर्यंत जाणार आहे. म्हणून ही एक कांद्यावाल्यासाठी आनंदाची बातमी. परत आणखी एक तुम्हाला एक माहिती सांगतो. परत एकदा अंदाज देतो. आता म्हणजे आणखी 3 दिवस म्हणजे आज 25, 26 आणि 27 तारखेपर्यंत तुमच्या इकडे पाऊस आहे. शुक्रवारपासून तुमचा पाऊस उघडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात येतात. फक्त तुरळक ठिकाणी पाऊस येत आहे. आणि तुम्हाला एक माहिती सांगतो, भविष्यामध्ये देखील तुमचं सोयाबीन असो, हरभरा असो, हे कधी खराब होऊ देणार नाही. या ठिकाणी निमित्तानं सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता शांततेने आपल्याला बसा काका बसा. आपल्याला आपण आलेल्यापैकी 51 शेतकरी निवडायचे. ज्या शेतकऱ्यांना फवाऱ्यांपासून बक्षिसं आहेत ते सगळ्यांना आपण